बचत गटातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने उमेद नावाने उपक्रम सुरू केला आहे। त्यामध्ये अवसर पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या बचत गटातील महिलांना त्यांच्या वस्तूंसाठी विक्रीचे ठिकाण उपलब्ध करून दिलं जातं। कोल्हापुरातील भागीरथी संस्थेशी अनेक महिला बचत गट जोडले आहेत। उमेद योजनेतून त्यापैकी निवडक बचत गटांना कोल्हापूर विमानतळावर खाद्यपदार्थ विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आलाय। सौ अरुंधती महाडिक यांनी या स्टॉलला भेट देऊन उद्योजिका महिलांना शुभेच्छा दिल्या। केंद्र शासनाच्या उमेद उपक्रमातून कोल्हापुरातील महिला बचत गटांना कोल्हापूर विमानतळावर एक स्टॉल उपलब्ध करून देण्यात आलाय। या स्टॉलवर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, मसाले, चटणी, ड्रायफ्रुट्स मिळू शकतात। भागीरथी संस्थेशी संलग्न असणाऱ्या आणि उमेद उपक्रमाशी जोडलेल्या महिला बचत गटांना ही संधी मिळाली आहे। त्यामुळे कोल्हापूर विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना आता बचत गटांच्या चटपटीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल। दरम्यान भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी आज कोल्हापूर विमानतळावरील स्टॉलला भेट दिली। बचत गटांनी बनवलेल्या विविध खाद्यपदार्थांची पाहणी करून उद्योजक महिलांना शुभेच्छा दिल्या। अतिशय उत्तम दर्जाचे हे खाद्यपदार्थ प्रवाशांना नक्कीच आवडतील असा विश्वास सौभाग्यवती महाडिक यांनी व्यक्त केला। आज एअरपोर्ट इथं उमेदच्या स्टॉलला भेट द्यायचा योग आला। खूप छान बचत गटाने तयार केलेले इथं प्रोडक्ट्स डिस्प्ले केले गेलेले आहेत। अगदी चहाच्या वेळेस छोटे छोटे गोष्टी खायसाठी असून देत किंवा दैनंदिन वापराच्या गोष्टी असून देत, लेदर बॅग्स असून देत, अशा अनेक गोष्टी महिला बचत गटांनी उभा केलेल्या आहेत। जिल्हा परिषदच्या माध्यमातून हा स्टॉल त्यांना इथं दिला गेलेला आहे। खूप छान दर्जेदार प्रोडक्ट्स आहेत। मी माझ्या माध्यमातून विनंती करते की आपण जरूर या स्टॉलला जेव्हा आपण प्रवास करता तेव्हा भेट द्यावी आणि यांचे सगळे प्रोडक्ट्स एकदा का असना घेऊन जावे ही विनंती। दरम्यान उमेद उपक्रमाबाबत माहिती देऊन खासदार धनंजय महाडिक यांनीही महिला बचत गटांच्या स्टॉलला भेट देण्याचं आवाहन केलंय। केंद्र सरकारची महिलांच्यासाठी, महिला बचत गटांसाठी एक अतिशय चांगली योजना म्हणजे उमेद योजना। या उमेद योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी जी प्रेक्षणीय स्थळं आहेत किंवा जे काही शासकीय जागा आहेत, उदाहरणार्थ रेल्वे स्टेशन असेल, बस स्टेशन असेल, विमानतळ असेल, अशा ठिकाणी या महिला बचत गटांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंसाठी ते जागा उपलब्ध करून देतात। त्या जागेचं भाडं स्वतः शासन भरतं आणि एक चांगली संधी महिलांना मिळते। कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा कोल्हापूर विमानतळावरती कोल्हापूर जिल्हा परिषदेचे CEO कार्तिकेयन साहेब आणि एअरपोर्टचे आमचे डायरेक्टर शिंदे साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने भागीरथी महिला संस्थेच्या एका ग्रुपला कोल्हापूर विमानतळावर आजपासून जागा मिळालेली आहे। मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि नागरिकांनी अशा ठिकाणी महिलांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त खरेदी करावी हे सुद्धा मी आवाहन करतो।